वेलकम टू एव्ही नंबर 9 पार्ट नंबर 9 कडे आपण जाऊया. नेक्स्ट पार्ट मूव टू नेक्स्ट पार्ट. An astrologer's day has ironic elements where the astrologer pretends to have supernatural knowledge. हा जो ही जी कथा आहे ॲस्ट्रॉलॉजर्स डे हॅज आयरॉनिक एलिमेंट्स. त्या ठिकाणी काही उपरोध आहे, उपहास आहे. वेर द ॲस्ट्रॉलॉजर प्रिटेंड्स टू हॅव सुपरनॅशनल नॉलेज, की ज्या ठिकाणी आपला हा जो ज्योतिषी आहे, हा जो आपला भविष्य सांगणारा आहे, एक प्रकारचं ढोंग करतो आहे, प्रिटेंड्स करतो. ढोंग करणे, बतावणी करणे, की त्याला खूप सुपर नॅचरल नॉलेज आहे, त्याला खूप नॉलेज आहे, असं तो एक बतावणी करतो. दॅट कोइन्सिडेंटली टर्न्स आउट टू बी द ट्रूथ, आणि अगदी योगायोगाने त्या ठिकाणी ते सत्य ठरतं आहे. Irony means a situation or statement characterized by a significant difference between what is expected and what actually happens, or between what is understood and what is meant. तर अशा प्रकारे उपरोध उपहास जो असतो तो काय तर मीन्स अ सिच्युएशन ऑर स्टेटमेंट कॅरेक्टराइज बाय अ सिग्निफिकंट डिफरन्स बिटवीन व्हॉट इज एक्सपेक्टेड अँड व्हॉट ॲक्च्युली हॅपन्स. म्हणजे अपेक्षित काय असतं आणि काय घडतं त्याला म्हणता एक प्रकारचा उपरोध उपहास. ऑर बिटवीन व्हॉट इज अंडरस्टूड अँड व्हॉट इज मीन्ट, म्हणजे काय सांगायचं आहे आणि काय समजून घेतलं ते उपरोध उपहासमध्ये त्या ठिकाणी मोडतं. फाइंड आउट द एक्झाम्पल्स ऑफ आयरोनी फ्रॉम द स्टोरी अँड राईट देम डाऊन वन हॅज बीन डन फॉर यू. तर असे काही उदाहरणं त्या ठिकाणी शोधायचे आहेत की जे उपहासाचे आहे. पहिलं आहे नंबर 1, ही न्यू नो मोर ऑफ व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू अदर्स वेन ही न्यू व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू हिमसेल्फ द नेक्स्ट मिनिट. म्हणजे त्याला स्वतःलाच त्या ठिकाणी माहिती नव्हतं की पुढे काय घडणार आहे, आणि तो सांगणार आहे आता लोकांचं भविष्य. म्हणजे अतिशय उपहासात्मक आहे, अतिशय उपरोधक त्या ठिकाणी त्याने सांगितलेलं आहे. तर अशी उदाहरणं त्या ठिकाणी शोधायची की जे आयरोनिकल आहे. त्या ठिकाणी पीपल वेर अट्रॅक्टेड टू हिम ॲज बीज आर अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस ऑर डेली ॲज स्टॉक. तर त्या ठिकाणी लोक अशा पद्धतीने आकर्षित त्या ठिकाणी होत होते की जशी एखादी मधमाशी असते ती त्या पोळ्याकडे त्या ठिकाणी आकर्षित होते, त्या पद्धतीने लोक त्याच्याकडे आकर्षित होत आहेत. म्हणजे इतका उपरोध आहे की जे प्रत्यक्षात घडायला नको ते घडतं आहे या ठिकाणी. सी ही वॉज ॲज मच अ स्ट्रेंजर टू द स्टार्स ॲज वेर इज इनोसंट कस्टमर. तो स्वतःच त्या ठिकाणी तारे किंवा ग्रह त्याला माहिती नाहीत, पण अशा पद्धतीने तो लोकांना त्या ताऱ्यांचं किंवा ग्रहाचं भविष्य सांगतो आहे आपल्या निरागस कस्टमरला. हे पण त्या ठिकाणी उपरोधात्मक आहे. त्यानंतर इवन द माइल्डेस्ट ऑफ अस लव्स टू थिंक दॅट ही वॉज अ फॉरबिडिंग एक्सटिरियर. तर एखादा कुठलाही सौम्य स्वभावाचा माणूस जो आहे त्याला जर आपण म्हटले की तुम्ही खूप कठोर आहात, तुम्ही खूप कठोर वागतात, हे सुद्धा उपरोध वाटतो त्या ठिकाणी. उपरोधिक आहे, उपहासात्मक त्या ठिकाणी ते व्यक्त केलेलं आहे. इन द स्टोरी मेनी इंडियन वर्ड्स आर यूज. उदाहरणार्थ कॉवरी शेल्स, दिस इज अन एक्झाम्पल ऑफ कोड मिक्सिंग. तर असे काही भारतीय शब्द या ठिकाणी आलेले आहेत की जे कोड मिक्सिंगचं उदाहरण आहे, की दोन भाषा एकत्र येतात त्याला कोड मिक्सिंग असं म्हणतात. तर कॉवरी शेल्स त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी फाइंड आउट अदर सच वर्ड्स फ्रॉम द स्टोरी अँड राईट डेट डाऊन. तर अशा प्रकारचे काही भारतीय शब्द या ठिकाणी आलेले आहेत का ते शब्द आपल्याला सांगायचे आहेत की जे कोड मिक्सिंगचे त्या ठिकाणी उदाहरण आहे. उदाहरणार्थ त्या ठिकाणी ॲस्ट्रॉलॉजर्स डेमध्ये आलेला आहे, पै आलेला आहे, आना आलेला आहे, चिरूट शब्द आलेला आहे, जुटका शब्द आलेला आहे, पायल शब्द आलेला आहे, त्याला आपण कॉट असं म्हणतो, पायल. तर हे शब्द त्या ठिकाणी कोड मिक्सिंगचा आहे. तर दोन भाषा जेव्हा एकत्र येतात, ये दिल मांगे मोर हे उदाहरण त्या ठिकाणी आहे. ये दिल मांगे मोर. तर दिल मांगे हे ये दिल मांगे हे हिंदी आहे, मोर हे इंग्लिश आहे. टू लँग्वेज केम टुगेदर इज कॉल्ड ॲज. तर अशा पद्धतीने कोड मिक्सिंग जी आहे ती इथे आलेली आहे. There are some phrases where the word crown is used with different shades of meaning. Use the following phrases to complete the sentences meaningfully. One is done for you. तर अशा काही फ्रेजेस आहेत त्या ठिकाणी, काही वाक्यांश आहेत की ज्या ठिकाणी क्राऊन हा शब्द वापरलेला आहे. वेगवेगळ्या त्याच्या शेड्स आहेत, त्याचे अर्थ आहेत. यूज द फॉलोइंग फ्रेजेस टू कम्प्लीट द सेंटेन्सेस मिनिंगफुली. तर असे काही खालच्या फ्रेज वापरा की जे आपल्याला पूर्ण करायचं आहे. वन इज डन फॉर यू. क्राउनिंग अचिव्हमेंट, टू क्राउन द इफेक्ट, क्राउन ऑफ थ्रोन्स, क्राउन ग्लोरी, टू क्राउन इट ऑल. टू क्राउन द इफेक्ट ही ओन्ड अ सॅफ्रॉन कलर टर्बन अराउंड हिज हेड. तर एक परिणाम जाणावा म्हणून त्या ठिकाणी त्याने अशा पद्धतीचे सॅफ्रॉन कलरचे पाकोड त्याने घातलं होतं. द वर्क्स ऑफ शेक्सपियर आर द क्राउनिंग ग्लोरी ऑफ इंग्लिश ड्रामा. द वर्क्स ऑफ शेक्सपियर. तर शेक्सपियरचे जे साहित्य आहे ते एक प्रकारे इंग्लिश नाटकांमधलं एक क्राउनिंग ग्लोरी आहे ती. तर एक अतिशय मुकुटमणी शोभावा या पद्धतीने आहे, क्राउनिंग ग्लोरी आहे ते. अमिताभ हॅज गिवन अस ऑसम मूव्हीज थ्रू आउट 5 decades, but his
डॅश डॅश इज हिज परफॉर्मन्स इन द मूव्ही ब्लॅक. अमिताभ बच्चन यांनी 5 दशकापासून अतिशय चांगल्या पद्धतीच्या मूव्हीज दिल्या आहेत. बट हिज पण त्यांचा जो हिज क्राउनिंग अचिव्हमेंट, पण त्यांची जी क्राउनिंग अचिव्हमेंट आहे, त्यांची अतिशय छान असं क्राऊन म्हणजे एक प्रकारचा मुकुटमणी शोभावा, त्यांची जी खरी अचिव्हमेंट आहे, क्राउनिंग अचिव्हमेंट जी आहे ती इज परफॉर्मन्स इन द मूव्ही ब्लॅक. तर ब्लॅक मूव्हीमध्ये त्यांनी जे काम केलं आहे ते त्यांचं क्राउनिंग अचिव्हमेंट आहे. अतिशय जगावेगळं असं त्यांनी त्यात काम केलेलं आहे. एक शिक्षक म्हणून त्यांनी भूमिका केलेली आहे आणि कशा पद्धतीने शिष्याशी ते वागतात. अतिशय सुंदर चित्रपट आहे ब्लॅक नावाचा, जरूर तुम्ही बघावा तो. इन हर पर्स्यूट ऑफ सक्सेस राधा हॅज डिस्टन्स हरसेल्फ फ्रॉम हर फॅमिली. हर फेम हॅज बिकम अ रिअल. तर यशाच्या त्या यशाचा मागोवा घेताना किंवा यशाचा पाठलाग करताना राधा हॅज डिस्टन्स हरसेल्फ फ्रॉम हर फॅमिली. राधाने आपल्या कुटुंबापासून ती दूर राहिली. हर फेम हॅज बिकम अ रिअल. तर तिची जी प्रसिद्धी आहे, हर रिअल क्राऊन ऑफ थ्रोन्स, तर तिचे तर काट्यांचा तो मुकुट होता एक प्रकारे. हॅज बिकम अ रिअल क्राऊन ऑफ थ्रोन्स, तर काट्यांचा मुकुट त्या पद्धतीने तिचा तो होता. दे थ्रू अ वंडरफुल पार्टी फॉर मी विथ कॉस्ट्युम्स गेम्स अँड. तर त्यांनी एक अतिशय चांगली पार्टी दिली की ज्याच्यात कॉस्ट्युम्स होते, वेशभूषा होती, खेळ होते, अँड टू क्राऊन इट ऑल माय फेवरेट काइंड ऑफ आईस्क्रीम. आणि त्याच्यात सगळ्यात वर काय, सगळ्यात महत्त्वाचं काय, तर माझं आवडीचं आईस्क्रीम त्या ठिकाणी होतं. मेडिकल सायन्स हॅज ग्रेट इन्व्हेन्शन बट ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन इज डेफिनेटली अ डॅश फॉर ह्युमन बिंग. मेडिकल सायन्स हे सगळ्यात मोठं संशोधन आहे, पण त्या ठिकाणी एखादं अवयव प्रत्यारोपण करणं इज डेफिनेटली अ डॅश फॉर ह्युमन बिंग. पण ते सगळ्यात मोठी क्राउनिंग अचिव्हमेंट आहे ती. तर सगळ्यात मोठी ती अचिव्हमेंट आहे, क्राउनिंग अचिव्हमेंट आहे. तो शब्द त्या ठिकाणी लागू होतो. नंतर आहे वर्ड युसेज. यूज द वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट अँड रिराईट द सेंटेन्सेस. तर हे शब्द त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचे आहेत. यूज द वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट अँड रिराईट द सेंटेन्स. एनहान्समेंट. द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली एनहान्समेंट. तर हा शब्द वापरायचा आपल्याला. देर वॉज कन्सिडरेबल एनहान्समेंट ऑफ द पॉवर ऑफ हिज आईज. देर वॉज considerable enhancement of the power of his eyes. He had a working analysis of mankind trouble worked. तर he had worked for analyzing mankind's troubles. He had worked for analyzing mankind's troubles. He knew what was going to happen to himself next minute happening. He knew what would be happening to himself next minute. He knew what would be happening to himself next minute. If you find my answers satisfactory, will you give me 5 rupees? Satisfaction हा शब्द वापरायचा आहे. If you have satisfaction with my answer, will you give me 5 rupees? If you have satisfaction with my answers, will you give me 5 rupees? He shook his head regretfully. Regret. He shook his head in regret. He shook his head in regret. नंतर next. It was a bewildering crisscross of light rays. Bewildered. तर या ठिकाणी आहे. It was a bewildering crisscross of light rays. The crisscross of light rays bewildered. The crisscross of light rays bewildered. Crisscross म्हणजे असे तिरपे तारपे ज्याला म्हणतो ना आपण, त्याला crisscross असं म्हणतात. I should have been dead if some passerby had not chanced to peep into the well, exclaimed the other, overwhelmed by enthusiastically. करायचं आहे. I should have been dead if some passerby had not chanced to peep into the well, exclaimed the other enthusiastically overwhelmed. You tried to kill him, You tried killing him. I will prepare some nice stuff for her preparation. I will make some nice preparation for her. The other groaned on hearing it heard. The other groaned when he had heard it. The other groaned when he had heard it. तर या पद्धतीने आपण ते वाक्य बनवलेले आहेत. प्रिपेअर अ स्पीच ऑन सायन्स अँड सुपरस्टिशन्स. तर या विषयावर आपल्याला एक भाषण बनवायचं आहे, सायन्स अँड सुपरस्टिशन. तर विज्ञान आणि अंधश्रद्धा याच्यावर एक भाषण बनवायचं आहे. त्यानंतर आहे रीड द फॉलोइंग प्रोव्हर्ब्स, शेअर युअर व्ह्यूज अँड एक्सपंड आयडियाज. तर आपल्याला एक्सपेन्शन ऑफ आयडियाज हा टॉपिक या ठिकाणी आलेला आहे. तर त्या ठिकाणी काही प्रोव्हर्ब्स दिलेले आहेत.
त्या आपल्याला म्हणी ज्या आहेत, ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड असं म्हणतात की त्या ठिकाणी कृती जी असते ती शब्दांपेक्षा जास्त बोलते. तर त्याबद्दल तुम्हाला ही आयडिया एक्सप्लेन करायची आहे. द फेस इज द इंडेक्स ऑफ द माइंड असं म्हणतात की चेहरा हा आपल्या मनाचा आरसा असतो. स्पीच इज सिल्वर अँड सायलेन्स इज गोल्डन. त्या ठिकाणी बोलणं हे जर चांदी असेल तर न बोलणं हे सोन्यासारखं असतं. आर्ग्युमेंट इज द वर्स्ट काइंड ऑफ कम्युनिकेशन. म्हणजे वाद घालणं हा सगळ्यात अ, वाद घालणं हा सगळ्यात वाईट असा साहचर्याचा प्रकार आहे किंवा एकमेकांच्या देवाणघेवाणीत सगळ्यात वाईट वाद घालणं हे सगळ्यात वाईट आहे थोडक्यात. ॲटिट्यूड्स आर द रिअल फिगर्स ऑफ स्पीच. तर दृष्टिकोन हे सगळ्यात महत्त्वाचे अलंकार असतात. द वाईज मॅन हॅज लाँग इयर्स अँड अ शॉर्ट टंग. तर सुज्ञ माणसाला त्या ठिकाणी लाँग इयर्स अँड शॉर्ट टंग म्हणजे शब्दशः अर्थ घ्यायचा नाही आपल्याला त्या ठिकाणी. तर सुज्ञ माणूस हा कमी बोलतो, जास्त ऐकतो. त्याला म्हणतात लाँग इयर्स म्हणजे जास्त ऐकणं आणि शॉर्ट टंग म्हणजे कमी बोलणं. त्याला म्हणतात शॉर्ट टंग. तर या पद्धतीने हे आपल्याला एक्सपेन्शन ऑफ आयडियाजमध्ये हे करायचं आहे. नंतर आहे बिल नॉटन हॅज रिटन अ कलेक्शन ऑफ वंडरफुल स्टोरीज विच यू कॅन रीड इन हिज बुक द गोल कीपर्स रिव्हेंज अँड अदर स्टोरीज. रीड ऑल द स्टोरीज अँड डिस्कस देअर थीम्स विथ युअर पार्टनर. तर यांचं हे एक पुस्तक आहे बिल नॉटनचं, द गोल कीपर्स रिव्हेंज अँड अदर स्टोरीज. ते आपल्याला वाचायला सांगितले. रीड आर के नारायण's humorous collections of short stories and novels. Here are some titles you can read. तर आर के नारायणांचं जे काही विनोदी असं कलेक्शन्स आहे, त्यांचं काही कादंबऱ्या त्यांच्या आहेत, तर त्यांनी सांगितले आहेत की हे जे टायटल दिलेत हे तुम्ही वाचा. आपण ते साहित्य त्यांचं वाचू शकतो. तर अंडर द बनियन ट्री ही कथा आहे. डॉक्टर्स वर्ल्ड नावाची कथा आहे. लॉली रोड लॉली रोड, हॉर्स अँड टू गोड्स अँड गेटमॅन्स गिफ्ट. हे आता अंडर द बनियन ट्री आपल्याला 11वीला होतं आणि गेटमॅन्स गिफ्ट पण 12वीला होतं. हे दोन टॉपिक आपण ॲक्च्युली अभ्यासामध्ये होते जुन्या याच्यामध्ये. त्यानंतर आहे सर्व द इंटरनेट अँड फाइंड आउट द करिअर ऑपॉर्च्युनिटीज इन ॲस्ट्रॉनॉमी. तर आपल्याला इंटरनेटवर जायचं आहे आणि ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे आपलं खगोलशास्त्र जे आहे त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहे, कोणत्या प्रकारचं भविष्य आहे त्याबद्दल त्या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे. तर या पद्धतीने आपण आपलं पूर्ण हा टॉपिक जो आहे तो संपवलेला आहे आणि आपण तो चांगल्या पद्धतीने तो बघावा. पुन्हा पुन्हा ते व्हिडिओज बघावेत आणि आपण आपला अभ्यास पूर्ण करावा ही शुभेच्छा मी व्यक्त करतो आणि इथे मी थांबतो. धन्यवाद. थँक्यू.